श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय जगन्नाथ. मित्रांनो, आता आपण गाणगापूरमध्ये आहेत. अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर आणि जगन्नाथपुरी आपण करणार आहेत. आता गाणगापूरमध्ये संगम या ठिकाणी आलो होतो. संगम या ठिकाणी स्नान करण्याचं खूप महत्त्व मानलं जातं. असं म्हणलं जातं साक्षात दत्तगुरू इथे येऊन स्नान करतात आणि ही खूपच पवित्र नदी आहे. पण आता मी पाहिली इथली अवस्था नदीची, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. जवळपास 350 ते 500 मीटर आतमध्ये पाणी गेलंय. म्हणजे पाणीच नाही आहे, पूर्ण नदी सुकली आहे. अशी अवस्था झाली नदीची की म्हणजे कुठंतरी आतमध्ये जाऊन म्हणजे थोडंसं पाणी दिसतंय. तर हे आपण असं समजू शकतो की निसर्गाचा हा कोप आहे आणि हे कोणतेतरी आपल्याला संकेत देते निसर्ग की म्हणजे पूर्ण सर्वनाश होणार आहे. तर हे समजून घ्या. कुठंतरी आपण झाडे वगैरे लावले पाहिजेत, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. आणि पूर्ण नदी सुकली, पाणी नाही. आणि हा पावसाळा महिना आहे, जुलै महिना आहे, पावसाळा महिना आहे. पावसाळ्या महिन्यामध्ये तर खूपच पाणी असलं पाहिजे, पण बिलकुल पाणी नाही आहे. हा कुठेतरी निसर्गाचा कोप आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भरपूर इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत. आता गाणगापूर आहेत, नंतर पिठापूर, जगन्नाथपुरी आणि आपण ट्रेनची जर्नी वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि भरपूर लोकांचे प्रश्न असतात की पिठापूरला जायचं आहे कसं, पिठापूर कुठं आहे, हे सर्व माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला पूर्ण ट्रेनची माहिती, ट्रेन नंबर, ट्रेन कुठून असते, हे तिकीट किती, सर्व माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.